मित्र हो, सर्वप्रथम आज मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की ज्या विषयावर आपण आज हे सादरीकरण करणार आहोत, बिटकॉइन्स किंवा क्रिप्टोकरन्सीज. एक लक्षात घ्या की आपल्यापैकी अनेकांना कदाचित हे नावही नवीन असेल, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये आपल्या एकंदरीत समाजातले 80-90% लोक अशा प्रकारच्या चलनाचा वापर करत असतील आणि त्यामुळे त्यांचा सर्वत्र जवळपास सुळसुळाटच झाला असेल आणि अनेक व्यवहार अशा प्रकारच्या डिजिटल पैशांमुळेच होत असल्यामुळे आपल्याला जर त्यांची आतापासून माहिती झाली नाही तर बरेच वेळा आपल्याला त्यांचं नेमकं आकलनही होणार नाही. या हेतूनेच आजचं हे सादरीकरण आहे. खूप वर्षांपूर्वी दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा एक चित्रपट आला होता, खूप गाजला होता. श्री बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला. त्याचं नाव होतं मधुमती. या चित्रपटात एक गाणं होतं, नए पैसे को लेकर आया है नया राज. ही गोष्ट या बिटकॉइन्सच्या किंवा क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत अत्यंत खरी आहे. एका नवीन प्रकारच्या चलनाचा, नवीन प्रकारच्या मुद्रेचा, नवीन प्रकारच्या पैशाचा आता जन्म झालेला आहे. हा जन्म होऊन जवळपास त्याचे 10 वर्षांचा कालावधी लोटून गेलेला आहे आणि आता हा जो नवा पैसा आहे हा चांगलाच रुळलेला आहे. अनेक देशांमध्ये, अनेक व्यवहारांमध्ये, अनेक व्यक्तींद्वारे त्याचा कमी अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. अशा वेळेला आपल्यापैकी प्रत्येकाला या नवीन पैशाबद्दलची चांगली बरी वाईट माहिती असणं आणि त्याचा काय संभाव्य उपयोग दुरुपयोग आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. या दृष्टीने हे एक अगदी सामान्य सादरीकरण आहे. त्यातून तुम्हाला त्याची केवळ तोंड ओळखच होऊ शकणार आहे, परंतु त्यातूनही तुम्हाला या नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा, विशेषतः डिजिटल टेक्नॉलॉजीचा अर्थव्यवस्थेवर, आर्थिक व्यवहारांवर, पैशाच्या व्यवहारांवर काय प्रभाव होणार आहे याची थोडी कल्पना येऊ शकेल. सगळ्यात पहिलं तर पैसा म्हणजे काय हो? आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल किंवा आपण वाचलं असेल की एकेकाळी वस्तू विनिमय पद्धती होती. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू अशा पद्धतीने सर्व व्यवहार अगदी प्राथमिक अवस्थेत काही हजार वर्षांपूर्वी होत होते. परंतु या वस्तू विनिमयामध्ये एक मोठी अडचण अशी होती की ज्याला गाय देऊन म्हैस हवी असेल त्याला म्हैस असणारा मनुष्य शोधावा लागत होता, की जो म्हैस देऊन गाय घ्यायला तयार असेल आणि एका गायीच्या बदल्यात एक म्हैसच द्यायला तयार असेल. ही अत्यंत खडतर अशी एक प्रकारची तपश्चर्याच होती, कारण असा आपल्याला जी वस्तू विकायची आहे असा व्यक्ती शोधून काढायचा आणि त्याला आपल्यापाशी असणारी वस्तू देऊन त्याच्यापाशी वस्तू आपल्याला द्यायची आहे. एकंदरीत वस्तू विनिमय ही फार अवघड आर्थिक पद्धती होती. परंतु त्यावर तोडगा म्हणून आपल्या अत्यंत हुशार, सुसंस्कृत अशा काही व्यक्तींनी पैशाचा शोध लावला. पैशाचा शोध नेमका कुठे, कसा, कोणी लावला हे तर कोणी सांगू शकत नाही. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात. परंतु पैसा शोधण्यामुळे आपल्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेला, समाजाला प्रचंड गती प्राप्त झाली. हे असं एक संशोधन होतं, हा असा एक शोध होता, असा आविष्कार होता की ज्यामुळे एकंदरीतच समाजाची आर्थिक वित्तीय व्यवस्थाच पूर्णपणे बदलून गेली. समाजाचा जगाकडे पाहण्याचा, जगण्याचा दृष्टिकोन बदलला. या पैशाचं वैशिष्ट्य काय होतं की हा सर्वमान्य होता. दुसरी गोष्ट, याला राजमान्यता होती. त्यामुळे या पैशाला स्वीकारण्यात कोणालाही काही अडचण, प्रत्यवाय जाणवत नव्हता. हा एका विशिष्ट प्रकारच्या समान एका रूपामध्ये येत होता. म्हणजे 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये आणि त्याचे तुकडे सुद्धा करता येत होते. आपल्याला 8 आण्याचे 2 तुकडे करून म्हणजे 2 8 आणे देऊन 1 रुपया मिळू शकतो, बंदा रुपया. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण तो सहजपणे नेऊ शकतो, स्थानांतरित करू शकतो. आणि जो पैसा सरकारने छापला असेल, ज्याच्यावर सरकारची राजमुद्रा असेल, त्याची नक्कल करणं कठीण असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याला एक वैधानिक, सामाजिक मान्यता होती, राजमान्यता होती आणि त्याचा संग्रह करणं म्हणजे संपत्तीचा संग्रह होता, ही एक साधी बाब होती. अशा प्रकारचा पैसा गेली कितीतरी हजार वर्ष, 4 ते 5 हजार वर्ष आपल्या समाजात रूढ झाला. समाजाने तो स्वीकारला, त्याला मान्यता दिली आणि त्याचं चलन खूप सुखरूपपणे आपल्या सर्वच देश, जगातल्या सर्व देशांनी सहजपणे मान्य केलं. पैशाचा उपयोग काय होता की हा वस्तू विनिमयापेक्षा चांगला पर्याय होता आणि त्याला सर्वत्र मान्यता होती. म्हणजे ज्या काळात राज्यव्यवस्था होती, छोटी छोटी राज्य होती, त्याही काळामध्ये विशिष्ट राज्यांमध्ये त्या त्या राजांनी जे काही चलन सुरू केलं असेल
त्या चलनाला मान्यता होती आणि ते चलन संग्राह्य होतं. त्या राजांनी छापलेल्या पाडलेल्या नाण्यांना, पैशांना, रुपयांना त्या काळात त्या राज्यात मान्यता असल्यामुळे लोकांना अशा प्रकारचा पैसा संग्रहित करणं सुरक्षितपणेचं वाटत होतं. बाजारपेठेत जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करणं शक्य होतं, विकणं शक्य होतं. पैशाच्या मोबदल्यात वस्तू आणि वस्तूच्या मोबदल्यात पैसा घेणं हे अत्यंत सुरक्षित अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार होता. दुसरा एक फायदा असा होता की पैशाचं संग्रहण शक्य होतं. कोणे एकेकाळी पशुसंपदा हेच धन होतं, परंतु एखाद्या माणसाने 100 मेंढ्या गोळा केल्यात आणि अचानक रोगाची साथ आली की ते संपूर्ण 100 मेंढ्या नष्ट होऊन जात होत्या. मग अशा वेळेला पशुच्या रूपात धनाचा संग्रह करणं अत्यंत जिकिरीचं होतं. पशुचं आयुष्य मर्यादित असेल, परंतु त्याच्याऐवजी जेव्हा धातू वापरल्या जाऊ लागल्या, सोने, चांदी, तांबे, रुपे, परिणाम काय झाला की त्याचा संग्रह करणं शक्य झालं. त्याला एका विशिष्ट प्रकारची किंमत असल्यामुळे आपल्यापाशी किती धन आहे हे मोजणं शक्य झालं. बरं, ही धातू नष्ट होत नव्हती, ती खराब होत नव्हती, त्याच्यामुळे तिचं चलन दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवता येत होतं. तिचं मूल्य स्थिर होतं, सुरक्षित होतं आणि या प्रकारच्या रुपयांचा, चलनाचा, पैशाचा प्रवाह किंवा पुरवठा मर्यादित होता, कारण तो राजाद्वारे किंवा राज्य व्यवस्थेद्वारे निर्धारित केला जात होता. एक प्रकारे पैसा हे समाजाला आर्थिक, सामाजिक आणि वित्तीय सुरक्षा देणारं अत्यंत उत्तम माध्यम होतं. आणि या पैशाची काही वैशिष्ट्ये होती की आपण पैसा हा मोजू शकतो. आजही आपण आपल्याविषयी जर काही बंद्या नोटा असतील तर त्या मोजून आपल्याविषयी किती पैसे आहे पटकन ठरवू शकतो. त्याच्या आधारावर आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत, आपल्याविषयी पर्याप्त पैसे आहे किंवा नाही हेही ठरवू शकतो. पैशाचा वापर करताना सामान्यपणे माणूस विवेकच ठेवत असतो. त्याच्यामुळे माणसाच्या आर्थिक व्यवहारांना एक प्रकारची शिस्त आणण्यात पैशाची मोठी भूमिका आहे. बाजारपेठेत काय खरेदी करायचं, काय विकायचं, कसं खरेदी करायचं, या सर्वांचा निर्णय माणूस आपल्यापाशी किती पैसे आहेत, आपली क्रयशक्ती, आपली खरेदी करण्याची क्षमता किती आहे या आधारावर ठरवत होता. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पैशाला एक सामान्यपणे मान्यता असणारं प्रमाप होतं. भारतामध्ये जर समजा आपण राहत असू तर 1 रुपयाची किंमत किती आहे किंवा 100 रुपयाची किंमत किती आहे आपल्याला पटकन ठरवता येतं आणि त्याचं प्रमाप निश्चित केलं आहे. ते रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेलं आहे आणि याचं मूल्य सातत्यपूर्ण असतं, स्थिर असतं. या सगळ्या लाभांमुळे पैशाबद्दल आपल्या मनात विलक्षण आत्मीयता आहे. पैसा नकोसा झाला आहे असा मनुष्य सामान्यपणे आपल्याला दिसणार नाही. परंतु या पैशाच्या स्वरूपात अनेक बदल वेळोवेळी होत गेले हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणे एकेकाळी पैसा हा कवड्या, शंख यांच्या रूपात होता. नंतर तो वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या धातूंच्या रूपात आला. त्यानंतर सोनं आणि चांदीच्या रूपात आला. चीनमध्ये कागदी पैशाचा शोध लागला. त्याच्यानंतर पैशाचं स्वरूपच बदलून गेलं आणि त्याच्यानंतर एका नवीन प्रकारच्या पैशाचा जन्म झाला. त्याच्याबद्दलची गोष्ट तुम्हाला मला आधी सांगितली पाहिजे, म्हणजे तुम्हाला या नवीन चलनाचा अर्थ लागेल. आपण एक नाव कदाचित ऐकलं असेल, डायनर. एकदा श्री डायनर एका हॉटेलात जेवायला आपल्या मित्रांना घेऊन गेले. डायनर अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित गृहस्थ होते. परंतु जेव्हा जेवण संपलं, वेटरनी बिल आणून दिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपल्या खिशात पुरेसे पैसे नाही. ते त्या हॉटेलच्या मालकाकडे गेलेत, मॅनेजरकडे, आणि त्याला म्हणाले, हे माझं कार्ड ठेवा, उद्या देऊन तुमच्या माणसांनी पैसे नेले तरी चालतील. त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाने ते कार्ड ठेवून घेतलं आणि म्हणाला, ठीक आहे साहेब, उद्या तुम्ही पैसे दिले तरी मी हा कार्ड घेऊन आमचा मनुष्य येईल, त्याला तुम्ही पैसे देऊन टाका. दुसऱ्या दिवशी श्री डायनर यांनी ते पैसे त्याला चुकवले. पण अचानक त्यांच्या लक्षात एक नवीनच गोष्ट आली की प्रत्येक वेळा नोटा नेण्याची आवश्यकता आहे का? माझं कार्ड सुद्धा चालू शकतं. आणि त्यातून एका नवीन प्रकारच्या चलनाचा जन्म झाला, डायनर्स कार्ड. आपल्यापैकी अनेकांनी अशा प्रकारच्या डायनर्स कार्डचा वापर केला असेल, नसेल केला, पण त्याला पर्यायी आणि त्याच्या बदली आलेले नवीन प्रकारचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आता आपल्यापैकी प्रत्येकाच्या खिशात असतीलच. त्याला आपण प्लास्टिक मनी म्हणतो. या प्लास्टिक मनीचा जेव्हा जन्म झाला, त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं संगणक, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान यांचा उदय होत गेला, त्याबरोबर अनेक नवीन प्रकारच्या चलनांचा उदय झाला. त्याबद्दलची माहिती मी नंतर सांगणारच आहे. परंतु लक्षात घ्या, ज्यांना आपण आज क्रिप्टो करन्सी असं म्हणतो, डिजिटल करन्सी असं म्हणतो, त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची निर्मिती एका विशिष्ट गणितीय पद्धतीने होत होती.
त्यांच्या निर्मितीकरता विशिष्ट प्रकारच्या कार्यपद्धतीचा, ज्याला मायनिंग असं म्हणतात, उपयोग करावा लागत होता आणि त्यांची खरेदी विक्री ही करता येत होती. एक प्रकारे ही जी नवीन डिजिटल करन्सी होती ही आपल्या चलनातल्या आजच्या रुपयांपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारची आहे, हे लक्षात घ्या. परंतु जेव्हा अशा प्रकारचा पैसा जन्माला आला आणि 2008-9 साली आणि चलनात येऊ लागला मोठ्या प्रमाणात युरोपात, त्यावेळेला अनेक युरोपियन अर्थतज्ञांना, बँकेच्या अधिकाऱ्यांना, अर्थमंत्र्यांना आणि वित्त क्षेत्रातल्या तज्ज्ञांना मोठं आश्चर्य वाटलं, अरे हे काय झालेलं आहे. आणि त्याला त्यांनी एक नाव दिलं, ट्युलिप मनी. ट्युलिप मनी म्हणायचं कारण काय, की 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये युरोपातल्या हॉलंडसारख्या देशांमध्ये अचानक ट्युलिपचं मोठं ट्युलिपची झाडं मोठ्या प्रमाणात लावली जाऊ लागली. परंतु त्याच्यासोबत एक वैशिष्ट्यही होतं, ही झाडं एका विशिष्ट हंगामातच फक्त येतात, त्यांना फुलं येतात. तो हंगाम संपला की ही झाडं बिलकुलच निरुपयोगी होतात. त्यांना असं वाटलं की ही जे काही चलनात आलेला हा जो नवीन पैसा आहे हा एखाद्या फुग्यासारखा आहे, आज आला आहे उद्या राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला ट्युलिप मनी असं नाव दिलं. त्यांचा असा एक तर्क आहे की या पैशाची मूल्य निर्धारित करता येत नाही, या डिजिटल पैशांची. यांचं स्वरूप अनिवन म्हणजे असाधारण किंवा असमान स्वरूपाचं आहे आणि त्यांना त्यामुळे चलन किंवा मुद्रा म्हणून मान्यता कधीच मिळणार नाही, असा सुरुवातीचा तर्क होता. परंतु मित्र, असं झालं नाही. हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या चलनांचा निर्मिती आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शोध घेण्याचा प्रयत्न होऊ लागला. द अमेरिकन किंगपिन या पुस्तकामध्ये कशा प्रकारे डिजिटल करन्सीचा, त्या डिजिटल पैशाचा उगम झाला आणि त्याचा विस्तार झाला याचा सविस्तर उहापोह तर केलाच आहे, पण त्याचे काय दुष्परिणाम झालेत हे देखील सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे सुरुवातीला जी व्हर्च्युअल करन्सी किंवा डिजिटल मुद्रा आली तिला फेसबुक क्रेडिट असं नाव देण्यात आलं, कारण ती फेसबुकने निर्माण केलेली होती. लोक फेसबुक क्रेडिट विकत घेऊ शकतात. कशा करता, तो फेसबुक किंवा अशा प्रकारच्या इंटरनेटवर असणाऱ्या जेवढ्या वेबसाईट्स आहेत त्यांच्यामधून उपलब्ध असणाऱ्या आभासी वस्तू, ज्याला व्हर्च्युअल गुड्स म्हणतात, त्यांच्या खरेदी विक्री करतात. आणि त्याच्याकरता आपला फेसबुक अकाउंट असणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. परंतु यामध्ये वस्तूंची खरेदीच करता येते, विक्री करता येत नाही. म्हणजे हा एकाच पद्धतीचा प्रवाह आहे, फक्त खरेदी करता येणे, विक्री करता येत नाही. आणि आपण ह्या पैशाचं मूल्य फार काळ संग्रहित करून ठेवू शकत नाही. एक प्रकारे अशा प्रकारच्या या फेसबुक पैशाला अनेक मर्यादा सुद्धा होत्या आणि त्यामुळे फेसबुक करन्सी ही काही फार चलनात आली नाही, फेसबुक क्रेडिट फारसं काही उपयोगात आलं नाही. परंतु त्याच्यानंतर मात्र क्रिप्टो करन्सीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपांची निर्मिती झाली. कशा प्रकारे निर्मिती झाली, जसा जसा डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास होऊ लागला, संगणक आणि इंटरनेटचा विकास होऊ लागला, त्याबरोबर अनेक लोकांनी त्याचा आर्थिक व्यवहारात कसा वापर करता येईल यावर विचार करणं सुरू केलं आणि त्याच्यातून काही गणितीय तंत्रांचा, सूत्रांचा वापर करून एक विशिष्ट प्रकारची चलन यंत्रणा निर्माण करता येईल का असा विचार आला आणि त्यातून क्रिप्टो करन्सीचा जन्म झाला. या क्रिप्टो करन्सीचं, क्रिप्टो मुद्रेचं, डिजिटल मुद्रेचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला कोणतंही भौतिक स्वरूप नाही, त्याला कोणतीही रासायनिक लक्षण नाही. याचा अर्थ असा की आपला जो पैसा कागदाचा आहे तो ज्वलनशील आहे, धातूचा असेल तर तो वितळवता येतो, परंतु अशा प्रकारचं कुठलंच वैशिष्ट्य याला नाही, कारण हा अदृश्यच आहे, हा दिसत नाही पण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्याकरता कोणत्याही सरकारने, कोणत्याही केंद्रीय अधिकोषाने, कोणत्याही सेंट्रल बँकेने हा पैसा निर्गमित करण्याकरता कोणताही विशेष प्रयत्न केला नाही किंवा सक्ती केली नाही आहे. हा सर्वांनी स्वीकारलाच पाहिजे असं बंधनही नाही. एक प्रकारे ही एक स्वतंत्र अशी मुद्रा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा प्रकारच्या डिजिटल मुद्रांचा जसा जसा विकास होऊ लागला त्याबरोबर अमेरिका आणखी युरोपमधल्या ग्राहकांना, गुंतवणूकदारांना मोठा आनंद आणि हर्षवायू होण्याचीच पाळी आली, कारण त्याच्या किमती विलक्षण वेगाने आणि अल्पावधीत वाढत होत्या. पैसे फार वेगाने वाढायला लागले, त्यांचं गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचं मूल्य वाढायला लागलं. परंतु एक लक्षात घ्या, याचा फायदा जसा अमेरिकेतल्या किंवा युरोपातल्या गुंतवणूकदारांना घेता आला तसा तो गरीब विकसनशील देशातल्या लोकांना, गुंतवणूकदारांना घेता येणार नव्हतं त्या काळात, आजही नाही. याचं कारण असं की त्या देशातल्या जी चलनं आहेत युरोप किंवा अमेरिकेतली, ती विलक्षण स्थिर स्वरूपाची आहे, त्यांचं मूल्य स्थिर आहे, त्यांच्या किमती बदलत नाही. परंतु त्यांच्या तुलनेत गरीब देशांमधल्या, विकसनशील देशातल्या चलनांचं मूल्य मात्र सातत्याने कमी जास्त होतं.
याचं अगदी साधं उदाहरण तुम्हाला देतो. आपण दररोज जर समजा स्टॉक मार्केटबद्दलची एखादी जरी बातमी वाचत असाल किंवा CNBC आवाज किंवा झी मनी वगैरे सारख्या NDTV प्रॉफिटवर जात असाल, तर तुमच्या लक्षात येईल की दररोज माहिती काय दिली जाते की डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 15 पैशांनी, 20 पैशांनी, 10 पैशांनी कमी झालं किंवा एखाद्या वेळेला वाढलं सुद्धा. म्हणजेच आपल्या मुद्रांचं मूल्य स्थिर नाही आहे. आपल्या मुद्रा ह्या विलक्षण म्हणजे गरीब किंवा विकसनशील देशातल्या मुद्रांच्या मूल्यांमध्ये विलक्षण लहान मोठे चढउतार सातत्याने होत असतात आणि त्याचा दुष्परिणाम या मुद्रांवर झाल्यामुळे बिटकॉइन सारख्या किंवा डिजिटल करन्सी सारख्या मुद्रांचा आपल्याला अपेक्षित लाभ घेता येत नाही. मग या क्रिप्टो करन्सीज कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? आज जगभर अनेक प्रकारच्या अशा क्रिप्टो करन्सीज जन्माला आल्या आहेत, त्या वापरल्या जात आहेत. त्यांच्यापैकी आपल्यापैकी अनेकांना फक्त बिटकॉइन एवढंच एक नाव माहिती आहे, पण त्याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या अशा मुद्रा पुढे आल्या आहेत. लाईट कॉइन आहे, रिपल आहे, पियर कॉइन आहे, मास्टर कॉइन आहे, नेम कॉइन, क्वार्क कॉइन, वर्ल्ड कॉइन, डॉग कॉइन, मेगा कॉइन, NXT वगैरे वगैरे. मी तुम्हाला याच्याबद्दलची एक माहिती देऊ इच्छितो, फार रंजक आहे. काल परवा आपण जर इंटरनेटवर भास्कर नावाच्या पेपरमध्ये वाचलं असेल तर त्यात त्यांनी सांगितलं की या सर्वच मुद्रांच्या मूल्यांमध्ये गेल्या महिन्याभरात किती प्रचंड वाढ झाली. उदाहरणार्थ बिटकॉइनचं मूल्य जवळपास 300% म्हणजे 100 रुपयाची जर गुंतवणूक केली असेल तर तुमच्याविषयी 300 रुपये निर्माण झाले आहेत. तर डॉग कॉइनचं मूल्य 1260% म्हणजे 100 रुपयांचे तुम्हाला 1260 रुपये मिळाले आहेत. हे सगळं वाचून आपल्यापैकी अनेकांना हर्षवायू होण्याचीच पाळी येईल. ताबडतोब याच्यात गुंतवण्याची इच्छाही होईल. आणि तुम्ही वाचलं असेल पुढे तर दररोज आपण इंटरनेट उघडलं, जीमेल किंवा गुगल उघडलं, गुगल क्रोम उघडलं तर आपल्याला 100 रुपये गुंतवा आणखीन बिटकॉइन विकत घ्या अशा प्रकारची जाहिरात वारंवार वाचायला मिळते. हा एक प्रकारचा सापळा आहे, त्याच्याबद्दल मी नंतरच सांगणार आहे. परंतु एक लक्षात घ्या की यांचा विस्तार, यांचा वेग प्रचंड आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या डिजिटल करन्सीबद्दल सर्व स्तरावर समाजात कुतूहल निर्माण झालं आहे. मग या क्रिप्टो करन्सीचे लाभ काय आहेत? ही अत्यंत जलद गतीने हस्तांतरित करता येते, विलक्षण सुरक्षित आहे, ती फार स्वस्त आहे. 100 रुपये गुंतवून सुद्धा आपण बिटकॉइन घेऊ शकतो, त्याचा आपण चटकन वापर करू शकतो. या प्रकारच्या मुद्रांवर शासनाचं नियंत्रणच नाही, त्यामुळे ती पूर्णपणे तटस्थ आहे. म्हणजे भारतामध्ये महागाई वाढली, युद्ध झालं, आणखी काही दुष्परिणाम झाले, आर्थिक अरिष्ट आली तरी त्याचा बिटकॉइनच्या मूल्यावर प्रभाव तात्काळ दिसून येणार नाही. ती पारदर्शक आहे. कशा प्रकारे ती वापरायचं याचं सर्व स्वातंत्र्य त्या गुंतवणूकदाराला आहे आणि त्याच्यावर महागाईचाही प्रभाव होत नाही. अशा अनेक कारणांमुळे बिटकॉइनचा समर्थन अनेक लोक करत असतात. मग या बिटकॉइनचे किंवा डिजिटल करन्सीचे अनेक प्रकार आपल्याला अशा सहजपणे लक्षात येतील. सगळ्यात पहिले तर ज्या खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या ज्या व्हर्च्युअल करन्सीज आहेत त्या सामान्यपणे पीअर टू पीअर म्हणजे लोकांनी स्वतःच निर्गमित केलेल्या आहेत. त्या कोणत्याही प्रकारच्या केंद्र शासनाने, कोणत्याही शासनाने, कोणत्याही सरकारने, एखाद्या रिझर्व्ह बँकेने किंवा सेंट्रल बँकेने निर्गमित केलेल्या नाहीत आणि त्यांची ॲक्सेसिबिलिटी, त्यांची उपलब्धता आणि त्यांची वहनीयता, स्वीकारार्हता त्यांच्या मुद्रेच्या स्वरूपानुसार मर्यादित आहे. आज लाईट कॉइन नावाचं एक डिजिटल करन्सी बिटकॉइन सारखी आलेली आहे. इथेरियम आहे, रिपल आहे, डॅश आहे, झॅश आहे, मोनेरो आहे किंवा आणखीनही काही आहेत. या सर्वच ज्या डिजिटल मुद्रा आहेत यांचं चलन वाढत आहे. आज ज्या अनेक कंपन्या आहेत जगभरातल्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यांनी देखील अशा प्रकारच्या डिजिटल करन्सीला, डिजिटल मुद्रेला स्वीकारणं सुरू केलं आहे आणि त्यामुळे त्यांचं चलनच वाढत नाही आहे तर त्यांची लोकप्रियता वाढत आहे. उदाहरण सांगायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट, डेल किंवा एअर बाल्टिक यासारख्या कंपन्या, डेस्टिनिया किंवा अमेरिकन रेड क्रॉस या सर्व कंपन्या, विकिपीडियासारख्या संस्था आज बिटकॉइन स्वीकारतात. त्यांच्या मोबदल्यात आपल्याला क्रेडिट म्हणजे त्यांच्या मोबदल्यात आपल्याला पैसे द्यायला तयार होतात. डॉलर्स हवे असतील डॉलर्सही मिळू शकतात. परिणामतः काय झालं आहे की ज्यांनी कोणी या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली असेल, जर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढलं असेल तर तो पटकन त्याला डॉलरमध्ये परिवर्तित करू शकतो, त्यातून लाभ प्राप्त करू शकतो. हा एक प्रकारे कोणालाही मोहात पाडणारा एक उत्तम असा पैसे गुंतवणूक करून त्यावर लाभ मिळण्याचा पर्याय आहे. मग या बिटकॉइनची निर्मिती कशी झाली? 2009 साली पहिल्यांदा बिटकॉइनची निर्मिती झाली. त्याला आपण फर्स्ट क्रिप्टो करन्सी असं म्हणूया, पहिली डिजिटल मुद्रा असं म्हणूया. 2011 मध्ये नेमकॉइन नावाची दुसरी डिजिटल मुद्रा जन्माला आली.
11 मधल्या ऑक्टोबरमध्येच लाईट कॉईन नावाची मुद्रा जन्माला आली आणि 12 मध्ये पियर कॉईन, 14 मध्ये मनेरो आणि 15 मध्ये कॅप्री कॉईन अशासारख्या अनेक वेगवेगळ्या डिजिटल मुद्रा सातत्याने पुढे येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदारांचे समूह किंवा इतर संस्था अशा प्रकारच्या डिजिटल मुद्रांचा चलन कसं वाढविता येईल, त्यांचा उपयोग कसा वाढविता येईल याच्याबद्दल प्रयत्न करीत आहेत, जाहिराती करत आहेत. याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो. युट्यूबवर तुम्हाला एक माहिती वाचायला मिळेल. आपल्या सगळ्यांचे आवडते एक कलाकार आहेत श्री अमिताभ बच्चन. यांनी 6 कोटी रुपये बिटकॉइन्समध्ये गुंतवलेत आणि अवघ्या महिन्याभरात त्याचे 110 कोटी रुपये झालेत. अशा प्रकारची बातमी, अशा प्रकारची माहिती युट्यूबवर उपलब्ध आहे की अमिताभ बच्चन यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रचंड संपत्ती गोळा केली. आता खरोखरच श्री अमिताभ बच्चन यांनी 6 कोटी गुंतवले होते का आणि त्याचे खरोखरच 110 कोटी झाले की आणखीन जास्त झालेत हे आपल्याला नक्कीच माहिती नाही. परंतु अशा प्रकारच्या सर्वच बातम्यांमुळे आपण मोहात पडतो हे मात्र निश्चित. मग बिटकॉइन्समध्ये किंवा या क्रिप्टो करन्सीमध्ये आणि आपला जो रुपया वापरतो, आपण जी मुद्रा वापरतो त्यात काही फरक आहे का? आपण जो मुद्रा वापरतो, आपण जे पैसे वापरतो त्याला रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे आणि म्हणून त्याला फियाट करन्सी, फियाट मुद्रा असंही म्हणतात. तर जो बिटकॉइन सारखा जो कोणता डिजिटल करन्सी आहे, डिजिटल मुद्रा आहे, त्याला मात्र रिझर्व्ह बँकेची मान्यता अद्याप तरी नाही. त्याला क्रिप्टो करन्सी, क्रिप्टो या शब्दाचा अर्थ गुप्त असाच होतो. हा एक ग्रीक शब्द आहे, त्यामुळे त्याला क्रिप्टो करन्सी म्हणजे जी मुद्रा आपल्याला अद्याप ज्याच्याबद्दल गोपनीयता आहे अशी मुद्रा. फरक असा आहे की आपण जे रुपये वापरतो ते वास्तव आहे. आपल्या खिशात आपण सहजपणे पैसे ठेवू शकतो, आपल्या पाकिटामध्ये ते मोजू शकतो, ते एकमेकांना देऊ शकतो, ते पाहू शकतो, म्हणून त्यांना आपण खरा पैसा असं म्हणूया. तर हे जे बिटकॉइन्स किंवा इतर डिजिटल मुद्रा आहेत या मात्र कल्पनेतच आहेत, या आभासी आहेत, त्या दिसत नाहीत. ज्या क्षणाला आपण आपलं इंटरनेट सुरू करतो आणखीन आपल्या अकाउंटमध्ये जीमेल अकाउंटला जातो त्यावेळेला आपल्याला हा पैसा दिसू शकतो. ज्या क्षणाला इंटरनेट बंद झालं की हा पैसाही बंद होतो. रिझर्व्ह बँकेने ज्या प्रकारच्या मुद्रा छापल्या आहेत, जे नोटा छापल्या आहेत, जे पैसे छापले आहेत, त्यांच्यामध्ये मध्यस्थ आहेत. मग ती बँक असेल, शासन असेल, इतर कोणी असेल. परंतु क्रिप्टो करन्सीमध्ये अशा प्रकारचा कोणताही मध्यस्थ नाही, कारण जो व्यक्ती निर्गमित करतो तो आणि जो खरेदी करतो या दोघांमधलाच हा व्यवहार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो पैसा आहे हा आपल्या देशामध्येच आपण एकमेकांना देऊ शकतो, त्याच्याबद्दल व्यवहार खरेदी विक्रीचे करू शकतो. परंतु डिजिटल करन्सीचा मात्र आपण जगभर वापर करू शकतो. ज्या ज्या देशात आपला बिटकॉइन किंवा इतर डिजिटल मुद्रा स्वीकारल्या जाऊ शकतात त्या सर्व देशांमध्ये त्यांना मान्यता आहे असंच आपण समजायला पाहिजे, कारण तिथे ती मुद्रा बदलून आपण त्याबद्दली वस्तू किंवा पैसे घेऊ शकतो. बिटकॉइन्स हे खूपच दीर्घकाळ आपण सहजपणे सुरक्षित ठेवू शकतो. त्यांची जी सुरक्षित ठेवण्याची, संग्रहित करण्याची क्षमता अमर्याद आहे, कारण जोपर्यंत इंटरनेट आहे तोपर्यंत ते राहणारच. परंतु पैसा जो आहे त्याला मात्र धोका आहे. अगदी त्याचं उदाहरण म्हणजे 2016 साली शासनाने विमुद्रीकरण केलं, डिमॉनिटायझेशन. परिणाम काय झाला की 500 आणि हजारांच्या नोटांची किंमत शून्य झाली. मग आपल्यापाशी जर 100-500 रुपयाच्या नोटा असतील तर आपल्या दृष्टीने किंमत 50,000 रुपये होती. शासनाने ज्या क्षणाला असा आदेश काढला की या पैशांची आम्ही अधिकार किंवा यांची मान्यता काढून घेतली, त्यांची किंमत ताबडतोब शून्य झाली. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की जी चलनातली मुद्रा आहे, जे पैसे आहेत सरकारने काढलेले, त्याला एक मर्यादा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वीकारार्हता. आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच मान्य असतो. भारतातले पैसे आपण बाहेरच्या देशात नेलेत की तिथे ते चलन कोणी स्वीकार्याची हमी देता येत नाही. परंतु बिटकॉइन्सच्या संदर्भात किंवा इतर डिजिटल मुद्रांच्या बाबतीत मात्र असं नाही. त्यांना जागतिक मान्यता आहे. जगात कुठेही जर समजा त्या लोकांना ती मान्यता, तो बिटकॉइन मान्य असतील, त्यांना बिटकॉइनबद्दल माहिती असेल, त्यांना त्याच्या मुद्रेबद्दल, किमतीबद्दल माहिती असेल, तर ते सहजपणे स्वीकारू शकतात. एक प्रकारे त्याला जागतिक स्वीकृती आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिलं तर आपला जो पैसा आहे तो कोणी चोरू शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आपल्याला कोणी खोटे पैसे, ज्याला आपण फेक करन्सी म्हणतो, देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याची सुरक्षितता मर्यादित आहे. बिटकॉइनच्या बाबतीत मात्र हा व्यवहार दोन व्यक्तींमध्ये किंवा एक व्यक्ती आणि एक निर्गमित करणारी संस्था यांच्यामध्ये पूर्णपणे गोपनीय स्वरूपाचा आहे. त्यामुळे ही पूर्णतः सुरक्षित मुद्रा आहे असं मानलं जातं. आपला जो पैसा आहे तो, त्याची उपलब्धता ही मर्यादित आहे. परंतु बिटकॉइन मात्र अमर्याद उपलब्ध आहेत. आपण अकाउंट ओपन केला की आपल्याला पैसे मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला मान्यता, शासनाची मान्यता आहे का? तर आपल्या पैशाला, आपण जो रिझर्व्ह बँकेने निर्गमित केलेला पैसा आहे त्याला शासनाची मान्यता आहे. आपल्या प्रत्येक नोटीवर त्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं एक वचन दिलेलं असतं की आय प्रॉमिस टू पे.
परंतु बिटकॉईनच्या संदर्भात किंवा डिजिटल मुद्रेच्या संदर्भात अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही, कारण ते शासनाने निर्गमित केलेलं नाही. एक प्रकारे बिटकॉईन हा स्मार्ट पैसा आहे, कारण तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, एका देशातून दुसऱ्या देशात, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपाशी सहजपणे स्थानांतरित करता येतो. आपला जो पैसा आहे तो मात्र इतका स्मार्ट नाही. स्मार्ट माणसांकरता स्मार्ट मनी म्हणून डिजिटल मनी करन्सीचाही प्रचार केला जातो. मग याचे सगळे फायदेच आहेत का? याचं उत्तर मात्र नाही असं द्यावं लागेल. अनेक लोकांना अनेक प्रकारे या डिजिटल करन्सीच्या माध्यमातून सातत्याने फसविल्या गेलेला आहे आणि सातत्याने लोक फसतच आहेत. याचं कारण असं आहे की आपल्याला हा कितीही सुरक्षित आहे असं सांगण्यात आलं, हा कितीही चांगला आहे असं सांगण्यात आलं, त्याची सगळे गुणवैशिष्ट्ये आपल्याला, त्याचा गुणगौरव किती गाण्यात आला, तरी एक लक्षात घ्या की हा जो पैसा आहे हा डिजिटल आणि संगणकाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचा सगळ्यात मोठा दोष असा आहे की आपल्यापैकी अनेकांना एक शब्द ऐकून माहिती असेल, हॅकर्स. संगणकावर डाका टाकणारे, संगणकातली माहिती चोरून नेणारे अत्यंत हुशार, चतुर आणि डाकू प्रवृत्तीचे लोक. मग अशा प्रकारच्या संस्थाही असू शकतात. आपला जो काही पासवर्ड असेल, आपला जो काही संकेत शब्द असेल, हा जर इतरांना कळला तर आपल्या अकाउंटमध्ये काय काय व्यवहार झाले आहेत ही माहिती दुसऱ्या माणसाला मिळू शकते आणि त्यातून त्याचा दुरुपयोग होऊन ते पैसे काढले जाऊ शकतात. याचा एक सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे नायजेरियन फ्रॉड नावाचा आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं पाहिजे. आपल्यापैकी अनेकांना अनेक वेळा असे आपल्या गुगलवर, व्हॉट्सअपवर संदेश येतात की तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा झालेले आहेत, पुढील माहिती करता संपर्क करा. मग आपल्याला एकदम 50,000 रुपये कोणी जर सहजपणे दिले असतील तर होणारा आनंद आपण काही लपवू शकत नाही. आणि आपण ती पुढील माहिती तत्काळ द्यायला तयार होतो, कारण फुकट मिळणारा पैसा कोणाला नको आहे हो. परिणाम तो आपल्याला तुमचं नाव, तुमचं वय, तुमचं लिंग, मग हळूच विचारतो तुमचा आधार कार्ड नंबर द्या, पॅन कार्ड नंबर द्या, तुमचा अकाउंटचा पासवर्ड द्या, आणि आपण त्या मोहाच्या भरात ही सर्व माहिती चटकन देऊन टाकतो. बरेच वेळा केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्डाचीच माहिती मागितली जाते आणि त्यानंतर ही माहिती दिल्यानंतर आपल्या खात्यामध्ये बँकेच्या जर समजा 1,000 रुपये असतील तर थोड्याच वेळात तिथे 999 रुपये कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची पैशांची चोरी करणारे जे उत्तम, हुशार, चतुर आणि श्रेष्ठ दर्जाचे कलाकार आहेत त्यांना आपण अनएथिकल हॅकर्स असं म्हणतो. नायजेरियन फ्रॉडचे असे अनेक प्रकार आहेत. कधी कधी आपल्याला संदेश येतो की तुम्ही 1999 साली काढलेली, 2005 साली काढलेली इन्शुरन्स पॉलिसी आहे, तिचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, त्याचे आता 50,000चे 2,00,000 रुपये झाले आहेत, तुम्ही तात्काळ संपर्क करा. मग फोन येतो आपल्या मोबाईलवर आणि तो आपल्याशी फार प्रेमाने बोलतो. आपल्याला ते खरं वाटायला लागतं आणि मग आपण त्यांना ती माहिती देतो. तो हेही सांगतो की उद्याच्या आत जर ही माहिती दिली नाही तर कदाचित तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. मग आपल्याला फारच घाई होते आणि अशा प्रकारे आपण ती जी माहिती दिल्यानंतर आपले पैसे आणि तो व्यक्ती सहजपणे अदृश्य होतात, कारण हे अदृश्य होण्याकरताच जन्माला आलेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या लोकांना बिटकॉईन क्लाउन्स असं नाव एका व्हॅन चो नावाच्या माणसाने दिलेलं आहे. मग हे बिटकॉईन जे आहे त्यांचा सुरुवात कशी झाली याचं उत्तर तुम्हाला मला द्यावं लागेल. सगळ्यात पहिले एका वाई देई नावाच्या जपानी माणसाने बिटकॉईनची कल्पना बी मनी या नावाने पुढे मांडली. तो असं म्हणाला की आपण डिस्ट्रीब्युटेड इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टीम, एका विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैशाची निर्मिती करू शकतो. त्यांनी त्या प्रकारचा एक लेखही लिहिला. सुरुवातीला त्याच्याकडे कोणी गंभीरपणे पाहिलं नाही, परंतु त्यानंतर अशा प्रकारच्या पैशाच्या बद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर डिजी कॅश नावाचा एक प्रकार जन्माला आणण्याचा प्रयत्न झाला. डिजी कॅश आणि श्री वायदे यांनी मांडलेली कल्पना एक सारखीच होती. त्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफीचा म्हणजे गुप्त आणि सांकेतिक भाषेचा वापर करून आणि नवीन तंत्रज्ञानाचा, संगणकाचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांकरता पैसे न वापरता इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करण्याची सोय होती. परंतु हा प्रयोग देखील चटकन असफल झाला आणि त्याच्याबद्दल नंतर कोणाच्याही लक्षात काही राहिलं नाही. त्यानंतर एक आणखी नवीन कल्पना पुढे आली, बीट गोल्ड नावाची. याचा अर्थ काय होता की आपण डिजिटल करन्सी, इलेक्ट्रॉनिक मुद्रा जर वापरायची सुरुवात केली तर त्याचं आपण सुवर्णामध्येच मूल्यांकन करायचं. याचा फायदा असा होता की डॉलरच्या किंवा युरोच्या किंवा रुपयाच्या किमतींमध्ये उच्चावचनं चढउतार फार होतात, पण सोन्याच्या किमतीमध्ये मात्र स्थिरता असते, तुलनेत जास्त स्थिरता असते. निक साजबो नावाच्या माणसाने या कल्पनेचा पुरस्कार केला. त्यालाही थोडासा प्रतिसाद मिळाला, पण ती देखील फारशी चालली नाही.
त्यानंतर डिजी कॅशच्या प्रकारे इतर अनेक व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला गेला. डेव्हिड चो या नावाच्या माणसाने अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक कॅश खरोखरच सुरूही केली 1990 साली. 94 साली हा प्रयोग पूर्णपणे फसला आणि ती नष्ट झाली. हॅश कॅश या नावाने देखील एक नवीन मुद्रा सुरू करण्याचा प्रयत्न ॲडम बॅक यांनी केला. त्याच्याकरता त्यांनी ईमेल्सचा वापर आपण कसा करतो आणि ईमेलमधून आपण ज्या प्रकारच्या संदेशांचं देवाणघेवाण करतो त्याच्या आधारावर एक सांकेतिक भाषा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तोही फारसा यशस्वी झाला नाही. परंतु त्यानंतर पुन्हा वायदेई याच जपानी माणसाने बिटकॉईनच्या बद्दल पुन्हा गंभीरपणे चर्चा करणं सुरू केलं. त्यांनी अशा प्रकारच्या गुप्त सांकेतिक मुद्रेचा शोध लावल्याचा दावा तर केलाच, पण तिचा प्रयोगही करून दाखवला. त्याच्याकरता त्यांनी ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर केला आणि एक विशिष्ट प्रकारची नियमावली, ज्याला प्रोटोकॉल्स म्हणतात, तयार केलेत. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती खाजगीरित्या याचा वापर करून आपल्या आवश्यक शोधनांचा करता त्याचा व्यवहारात उपयोग करू शकतो. वायदेईची ही कल्पना 1998 साली पुढे आली. हॉल फिनले नावाच्या माणसाने ती सर्वप्रथम स्वीकारली आणि त्यांनी 10 बिटकॉईन्स विकत घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्षभरामध्ये नव्हे तर केवळ 15 दिवसांमध्ये त्याची किंमत 3 पटींनी वाढली आणि आपोआपच त्याची चर्चा सर्व प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर इंटरनेटवर व्हायला लागली. लोकांचं कुतूहल वाढलं. काही असे लोक म्हणतात की वायदेई नावाचा मनुष्य कधी नव्हताच, हे खोटं नाव आहे. कारण हा जपानी मनुष्य आहे, त्याच्या आधारावर तो जपानचा असावा असा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा जो ईमेल अकाउंट होता हा मात्र दुसऱ्याच देशातला होता. परंतु वायदेई या नावाचा मनुष्य होता की त्यांनी तो पण नाव घेतलं होतं हे आपल्याला आज जरी माहीत नसलं तरी देखील बिटकॉईनच्या जन्माला मात्र तो मोठ्या प्रमाणात जबाबदार झाला. स्वाभाविकपणे बिटकॉईनमुळे ज्या प्रकारचे आर्थिक बदल होऊ लागले, ज्या प्रकारचे आर्थिक व्यवहार होऊ लागले, वित्तीय बाजारपेठेत जसे बदल झाले, त्याची नोंद केवळ अर्थतज्ञांनीच घेतली नाही तर अनेक चतुर अशा लेखकांनी देखील घेतली. हॉलिवूडला तर अशा प्रकारच्या नवीन कल्पनांमध्ये विलक्षण रुची आहेच आणि त्यामुळे क्रिप्टो नावाचा एक चित्रपटही निघाला की कशा प्रकारे अशा प्रकारच्या डिजिटल मुद्रांचा वापर करून आपण लोकांना फसवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या फसवेगिरीच्या पद्धती, तंत्रांचा वापर करून लोकांचे पैसे कसे सहजपणे लुटता येतील, ताब्यात घेता येतील याचा प्रयत्न सुरू झाला. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स, धोके किंवा फसवेगिरीचे प्रकार सुरू झालेत आणि असं लक्षात आलं की जो खरोखर लोकांना फसवत आहे, जो खरोखर अशा प्रकारचा आर्थिक गुन्हा करीत आहे, तो विलक्षण चतुर आणि हुशार व्यक्ती आहे आणि तो कधी सापडू शकत नाही, कारण त्याचं अस्तित्व, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं स्वरूप सहजासहजी लक्षातच येऊ शकत नाही. बिटकॉईन ही एक प्रकारची नवीन अशी शोधनाची आणखीन बँकिंगची यंत्रणाच म्हणून पुढे आली. दोन व्यक्ती किंवा एक व्यक्ती आणि संस्था एकमेकांमध्ये विचार विनिमयाच्या माध्यमातून कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय, कोणत्याही बँकेच्या किंवा केंद्रीय अधिकोषाच्या सरकारच्या नियंत्रणाशिवाय यांचा वापर करू शकतात आणि त्याच्याकरता एका विशिष्ट प्रकारच्या लेखांकन पद्धतीचा वापर केला जातो. मग हे बिटकॉईन 2008 मध्ये कशामुळे जन्माला आलेत हेही देखील लक्षात घ्या. 2008 मध्ये आपल्याला आठवत असेल एक मोठी अशी अवसाद, डिप्रेशन आलं. मोठ्या प्रमाणात वित्तीय बाजारपेठेत पडझड झाली. त्याचा फटका भारताला फारसा बसला नाही, पण अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक संस्था, अनेक कंपन्या त्याच्यामध्ये जवळपास नष्टच झाल्या. आपण कदाचित काही बँकांची किंवा काही संस्थांची नावं ऐकली असतील की ज्या त्यामुळे लिक्विडेट, त्या पूर्णपणे बंद झाल्या. याचा परिणाम संपूर्णपणे अमेरिकन आणि युरोपियन अर्थव्यवस्थेवर, सर्वसामान्य गुंतवणुकीवर विलक्षण विपरीत स्वरूपाचा झाला. जवळपास 4 वर्ष अशा प्रकारचा मंदी राहिली आणि त्या मंदीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे तर डुबलेतच, परंतु त्यासोबतच त्यांचा आर्थिक यंत्रणेवरचा विश्वासही कमी व्हायला लागला. दुसरं एक कारण असं होतं की ज्या प्रकारच्या वित्तीय संस्था आज जगभर आहेत, विशेषतः मोठ्या अधिकोष आहेत, मोठ्या वित्तीय संस्था आहेत, त्यांची विलक्षण दादागिरी या जगभरच्या बाजारपेठांमध्ये आहे. पैसे देताना, कर्ज देताना या मोठ्या वित्तीय संस्था अनेक जाचक अटी टाकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रांबद्दलचे वेगवेगळे नियम लावतात. याचा परिणाम असा झाला की अनेक लोकांना वाटायला लागलं की या वित्तीय संस्थांची ही दादागिरी सहन करण्याचं काही कारणच नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पर्यायी अशी वित्तीय यंत्रणा कशी उभारता येईल हाही विचार पुढे आला. मग वित्तीय मध्यस्थ नसणारी यंत्रणा पुढे आणण्याकरता बिटकॉईन्सचा उपयोग कसा करता येईल यावर विचार होऊ लागला. त्याच्यापैकी तुम्हाला एक उदाहरण मला सांगायला पाहिजे. आपण विकिलीक्स हे नाव ऐकलंच असेल. या पोर्टलवरून, या वेबसाईटवरून अनेक देशातील राष्ट्रप्रमुखांची, देशातील गोपनीय कागदपत्रांची सहजपणे उघडकीला आणण्याचे प्रयत्न झालेत.
प्रकाशित करण्यात आले. त्याच्यामुळे अनेकांची नाचक्की झाली, अनेकांना विलक्षण मानसिक त्रास झाला, काही राज्यकर्त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला, परांगदा व्हावं लागलं. त्या विकिलीक्स सारख्या संस्था जिवंत त्या जुलियन असांज नावाच्या माणसांनी हे विकिलीक्स सुरू केलं. दुसऱ्या देशातल्या राजकीय पक्षांचे, सरकारांचे महत्वाचे गोपनीय कागदपत्र हॅक करायचे आणि ते वेबसाईटवर प्रकाशित करायचे. त्यामुळे श्री असांज यांच्या विरुद्ध अमेरिकेने पकड वॉरंटही काढलं. मग ते एका व्हेनेझुएला नावाच्या देशाच्या एम्बसीमध्ये त्यांनी स्वतःला शरणागती मागितली आणि ती सुरक्षित राहिलीत. परंतु अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती होत्या की ज्या दुसऱ्या देशातल्या किंवा राष्ट्रप्रमुखांच्या महत्वाच्या संस्थांच्या कागदपत्रांची उघडकीला आणण्याचे प्रयत्न करीत होते, त्यांना पैशांची गरज होती. मग हा पैसा कशा माध्यमातून द्यायचा, त्याच्याकरता बिटकॉईनचा वापर कसा करतील याचाही कल्पक विचार सुरू झाला. परंतु एक लक्षात घ्या, बिटकॉईनचा हा जो वापर होता त्याचे अनेक दुष्परिणामही होते. एक महत्वाचा दुष्परिणाम आपण आधी लक्षात घेतला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांना व्हायरस हा शब्द आता सगळ्यांच्याच परिचयाचा झाला आहे आणि आता मला वाटत नाही कोणाच्या स्मरणातून हा शब्द कधी जाऊ शकेल. परंतु हा व्हायरस केवळ जंतूच्या रूपात नसतो. आपल्या संगणकात सुद्धा अशा प्रकारचे अनेक व्हायरसेस सातत्याने येत असतात. त्यामुळे आपण जी काही माहिती संग्रहित केली असेल ती नष्ट होण्याची भीती कायम स्वरूपाची असते. मग जर समजा असा व्हायरस वापरून तुम्ही बिटकॉईनचा जो अकाउंट ओपन केला असेल त्यातली माहिती पळवून देण्याचा प्रयत्न केला, तुमच्या गुंतवणुकीबद्दलची, तुमच्या वित्तीय व्यवहारांची, तर काय होईल? याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2013-14 साली अशा प्रकारच्या अनेक क्रिप्टोकरन्सी अकाउंट्समध्ये एका विशिष्ट व्यक्तीने ठरवून व्हायरसचा वापर केला आणि त्यांनी जो काही पैसा या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लपवून ठेवला होता तो संपूर्ण पैसा त्यांनी पळवून नेला. अनेकांना जवळपास पूर्णपणे दिवाळखोरीचीच पाळी आली असेल आणि हे करून तरी सुद्धा त्या लोकांना हे कळूच शकलं नाही की आपले पैसे कोणी चोरून नेले, आपले पैसे कशा प्रकारे संपले. कारण त्यांचे संपूर्ण संगणक जे होते पूर्ण ते करप्ट झाले होते. त्यातली संपूर्ण माहिती वेगळ्या स्वरूपात उपलब्ध होती. त्या माहितीचा वापरच करता येत नव्हता. आणि या बिटकॉईनचा वापर जगभर सर्वत्र होऊ शकतो. एव्हरीव्हेअर टू हाईड या नावाचं सिरी मिचेल नावाच्या लेखिकेने लिहिलेल्या पुस्तकात अनेक उदाहरणं देऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की एका देशामध्ये निर्माण केलेला काळा पैसा दुसऱ्या देशात नेण्याकरता आता कोणत्याही बँकेची गरज नाही. आपण अति प्रातस्मरणीय म्हणून ज्यांचं नाव घेऊन शिव्या द्यायला पाहिजेत असे विजय मल्ल्या असतील किंवा चोक्सी असतील, मोदी असतील, या सर्वांनी पैसा कशा प्रकारे नेला हा जर आपल्याला कोडं पडलं असेल तर कदाचित त्याचं उत्तर बिटकॉईनमध्ये सापडण्याची शक्यता आहे. मग या बिटकॉईनची वैशिष्ट्ये काय आहेत? ही विकेंद्रित मुद्रा आहे. आपण जो पैसा वापरतो सरकारने निर्गमित केलेला त्याच्यावर केंद्रीय स्वरूपाचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेचं आहे. परंतु तसं नियंत्रण बिटकॉईनवर नाही. हा एक ओपन सोर्स आहे, म्हणजे याच्यात कोणालाही प्रवेश करता येईल, कोणालाही त्याच्यामध्ये पैसे गुंतवता येतील. दोन व्यक्तींमधला हा व्यवहार आहे, सहजपणे वापरता येतो, याच्यावर नियंत्रण नाही आणि त्यामुळे हा पैसा आपल्याला खूपच उपयुक्त होऊ शकतो अडचणीच्या वेळेला असं अनेकांना वाटतं. परंतु एक लक्षात ठेवा, याची एक मर्यादा सुद्धा आहे की एकदा पैसे स्थानांतरित केल्यानंतर ते पुन्हा वापस बोलवता येत नाही. इरिव्हर्सिबल, हे पुन्हा घेण्याची आपल्याला अधिकार राहत नाही. मग या बिटकॉईन बद्दलची काही महत्वाची तथ्य लक्षात घ्या. आजच्या घटकेला डिस्ट्रप्टिव्ह तंत्रज्ञानाचा वापर वित्तीय क्षेत्रात केला जातो आणि त्या माध्यमातून बिटकॉईनची निर्मिती होते. जो व्यक्ती बिटकॉईनच्या बद्दल निर्मिती करतो त्याला एका बिटकॉईनच्या किंवा एका व्यवहाराच्या बदल्यात 12.5 बिटकॉईन्स मिळतात. परंतु या बिटकॉईनचा वापर करण्याकरता आपल्याला खूप पैसे गुंतवावे लागत नाही. एकदम 10,000 रुपये, 15,000 रुपये नाही, तर बिटकॉईनच्या 1 करोडावा अंश एवढ्या मूल्याचेही आपण बिटकॉईन विकत घेऊ शकतो. असं मानलं जातं की 2040 पर्यंत 21 मिलियन बिटकॉईन्स निर्माण झालेले असतील आणि खूप मोठ्या प्रमाणात जगभर त्यांचा वापर सुरू झालेला असेल. मग बिटकॉईनचे काही फायदे आहेत का हो? निश्चितपणे बिटकॉईनचे काही फायदे आहेत. एकतर दोन व्यक्तींना शासनाच्या नियंत्रणाशिवाय कोणतेही व्यवहार करायचे असतील, शासनाला आपल्या आर्थिक वित्तीय व्यवहारांची माहिती द्यायची नसेल तर निश्चितपणे बिटकॉईनचा वापर करता येईल. परंतु त्याच्याकरता दोन्ही व्यक्तींपाशी इंटरनेट असली पाहिजे, इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहाराची सुविधा असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या बिटकॉईनचा उपयोग आपण अक्षरशः पैशासारखा, कॅश सारखा करू शकतो. परंतु त्याला एक मर्यादा आहे की जर या बिटकॉईनचं मूल्य कमी झालं तर तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य वेगाने कमी होतं. याचं तुम्हाला उदाहरण सांगतो की गेल्या 8 दिवसांमध्ये सर्वच प्रकारच्या डिजिटल मुद्रांमध्ये जवळपास 60 ते 80% घसरण झालेली आहे.
यामुळे जर 100 रुपये गुंतवले असतील तर त्याचे आज 20च रुपये झाले असतील. ही जोखीम ज्याला स्वीकारायची ज्याची तयारी आहे त्यांनी बिटकॉईन्समध्ये पैसे गुंतवायला काही हरकत नाही. याची अनेक प्रकारची जोखीम आहे. आपण ज्या प्रकारचं संगणक वापरतो त्याच्यामधला जे हार्डवेअर आहे त्याच्या मर्यादा आहे. जर अद्ययावत स्वरूपाचं हार्डवेअर आपल्या संगणकात नसेल तर आपण बिटकॉईनच्या व्यवहारांमध्ये फार वेळ यशस्वी होऊ शकत नाही. बिटकॉईनची किंमत दर मिनिटाला सुद्धा बदलू शकते. जसे जसे व्यवहार होतील, ज्याचे त्याचे ज्या प्रकारचे व्यवहार होतील त्याप्रमाणे बिटकॉईनच्या मुद्रेमध्ये त्याच्या किमतीमध्ये सातत्याने बदल होतात. ही विलक्षण अस्थिर स्वरूपाची मुद्रा आहे आणि याची पुनरावृत्ती करता येत नाही. एकदा तो बिटकॉईन निर्माण झाल्यानंतर त्याचं आपण नक्कल करू, दुसरी जसं आपण पैशांची नक्कल करू शकतो फेक मनी, तसं शक्य नाही. मग हे बिटकॉईन आपल्याला कसे विकत घेता येतील? आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की आपण बिटकॉईन्समध्ये गुंतवणूक करावी, तर साध्या साध्या पद्धतीने आपण बिटकॉईन्सची खरेदी करू शकतो. आपण जर वस्तू किंवा सेवांच्या खरेदी करता शोधन केलं असेल संगणकाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, तर त्यावेळेला आपल्याला बिटकॉईन मिळू शकतात. किंवा आपण बिटकॉईन एक्सचेंजवर, ज्याला BCT म्हणतात, त्याच्या माध्यमातून सुद्धा बिटकॉईनचं अकाउंट ओपन करून बिटकॉईन खरेदी करू शकतो. किंवा आपण मायनिंग करून, म्हणजे याच्याबद्दलच्या संगणकाच्या पद्धतींचा वापर करून सुद्धा आपण बिटकॉईनची खरेदी करू शकतो. एक तुम्हाला याचं उदाहरण सांगायचं आहे. टोकियो ट्रॅफिक या नावाची एक कादंबरी आहे. ही एक रहस्यमय कादंबरी आहे. कशाबद्दलची आहे? तर आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल की अफगाणिस्तान, थायलंड, बर्मा, ब्रह्मदेश यासारख्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं निर्मिती केली जाते, मादक द्रव्यांची निर्मिती केली जाते. मग हे जे ड्रग्सची निर्मिती करून त्याचा व्यापार करणारे जे लोक आहेत त्यांना ड्रग लॉर्ड्स असं म्हणतात. ते हे व्यवहार कसे करतात? तर यापूर्वी आपण ऐकलं किंवा वाचलं असेल की याच्याकरता ते अनेक प्रकारच्या हवाला पद्धतींचा वापर करून, बेनामी प्रकारचे व्यवहार करून पैशांचे हस्तांतरण करीत असत. त्याच्याकरता अनेक सांकेतिक तंत्रांचा आणि पद्धतींचा वापर करीत असत. पण त्यात मोठी जोखीम होती. जर हे हवाला रॅकेट शासनाच्या किंवा नार्कोटिक्स विभागाच्या लक्षात आलं तर त्याच्यामुळे अनेकांची धरपकड होत होती आणि याच्याकरता असणाऱ्या शिक्षा विलक्षण भयावह स्वरूपाच्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षात अमेरिकन सरकारच्या आणि युरोपियन नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या लक्षात असं आलं की इतकी सगळी बंधनं असून, इतके सगळे कायदे असून, एवढ्या प्रकारच्या तपास यंत्रणा असून सुद्धा गेल्या 5-7 वर्षांमध्ये या मादक द्रव्यांचा व्यापार अनेक पटींनी वाढलेला आहे. त्यांच्यावर कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही. मग त्यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात आलं की आता पैशाचा वापरच ते लोक करीत नाहीत. हे जे कोणी मादक द्रव्यांचा व्यवहार करणारे व्यापारी आहेत, हे बिटकॉईन सारख्या करन्सीचा वापर करतात, मुद्रांचा वापर करतात आणि त्या माध्यमातून अनेक देवाणघेवाणचे व्यवहार करतात. त्यामुळे त्यांच्या व्यवहारांचं स्वरूप, त्यांच्या व्यवहारांच्या पद्धती सहजपणे लक्षातच येऊ शकत नाहीत आणि परिणामतः मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊन, मोठ्या प्रमाणात मादक द्रव्यांचे व्यवहार होऊन सुद्धा त्यावर नियंत्रण ठेवणं विलक्षण कठीण झालं आहे. समाजापुढे मादक द्रव्य ही फारच मोठी समस्या आहे. आपल्या देशात तर पंजाब सारख्या प्रांतांमध्ये जवळपास सर्वच तरुण अशा प्रकारच्या मादक द्रव्यांनी ग्रसित झाले आहेत असा कोणीतरी दावा केला आहे. मग अशा वेळेला या प्रकारच्या व्यवहारांना, या प्रकारच्या व्यापारांना उत्तेजन मिळणारी यंत्रणा, मग ती मुद्रेच्या स्वरूपात असेल तरी देखील ती खरोखरच स्वीकारार्ह आहे काय, हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ज्या ग्राहकांना, गुंतवणूकदारांना बिटकॉईन्स घेण्याची इच्छा आहे त्यांनी काही जोखमींचा विचार केला पाहिजे. बिटकॉईनची खरी किंमत काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. ती अत्यंत अनिश्चित स्वरूपाची आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही. हा बिटकॉईनचा व्यवहार कसा होतो याची माहिती, याची जाणीव, याची कल्पना गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक हुशार व्यक्तीला आहेच असंही सांगता येत नाही. आणि याचा विकास कसा होणार आहे याच्याबद्दलचंही निश्चित भाकीत कोणी करू शकत नाही. मग अशा वेळेला एक प्रकारच्या अनिश्चित स्वरूपाच्या व्यापार पद्धतीत विलक्षण जास्त जोखीम घेऊन आपण गुंतवणूक करायची आपली जर तयारी असेल तर बिटकॉईन हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो. साधारणपणे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणारे लोक जोखमीचाच व्यवहार करतात असं आपण मानतो. मग या जोखमीचं प्रमाण जर आपल्याला अमर्याद वाढवायचं असेल तर बिटकॉईन सुद्धा एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय कदाचित असू शकेल. मी तुम्हाला याचं आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो की बिटकॉईनची जी गोपनीयता आहे ही किती प्रमाणात मर्यादित आहे. आपण बिटकॉईन ज्या पद्धतीने संग्रहित करतो त्याला म्हणतात बिटकॉईनचे वॅलेट किंवा बिटकॉईनचं पाकिट, ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो. आणि असं सांगितलं जातं की हे विलक्षण सुरक्षित स्वरूपाचे आहेत, कारण त्याच्याकरता विशिष्ट प्रकारचे सांकेतिक शब्द, सिक्युरिटी कोड्स आहेत, त्याच्याकरता विशिष्ट प्रकारच्या प्रायव्हेट कीज आहेत. ते बिटकॉईनचं वॅलेट उघडण्याकरता, पाकिट उघडण्याकरता, त्याचा खजिना उघडण्याकरता, त्याची तिजोरी उघडण्याकरता विशिष्ट प्रकारच्या एका सांकेतिक चावीचाच वापर करायचा आहे आणि म्हणून ते सुरक्षित आहे. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल
2019 मध्ये ज्या प्रकारच्या सायबर क्राईम्सची, सायबर गुन्ह्यांची नोंदणी झाली आहे, त्यातले जवळपास 60% गुन्हे हे बिटकॉइन्स किंवा त्यासारख्या डिजिटल करन्सीच्या पाकिटांवर डल्ला टाकून कोणीतरी पैसे लुटलेत अशा प्रकारची तक्रार करणारे आहे. म्हणजेच त्याच्यात जी सुरक्षिततेची हमी आहे ती काही प्रमाणात तरी अनिश्चित स्वरूपाची आहे, खरी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिटकॉइन कसे वापरतात त्याचं एक निश्चित नियमावली करण्यात आली आहे. त्याला आपण प्रोटोकॉल्स असं म्हणतो. या सर्वांचे माहिती, या सर्वांचे दस्तावेज विशिष्ट प्रकारे कायदेशीर पद्धतीने ठेवली जातात. या सर्वांबद्दलचे करार केले जातात, त्याला आपण ॲग्रीमेंट्स म्हणूया. हे बिटकॉइन कसे वापरायचे याचं एक कोड ऑफ कंडक्ट, याची एक नीतिमूल्य पद्धती देखील ठरविण्यात आली, एक दंडक आदर्श आचारसंहिता ठरविण्यात आली आहे. आणि एका वेळेला बिटकॉइन एकदाच वापरता येतील असं बंधनही घालण्यात आलं आहे. बिटकॉइनचा जो व्यवहार आहे तो सुरू केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये आपण संपवला पाहिजे, तेवढ्या वेळेस त्याचा पासवर्ड उघडा राहील. जास्तीत जास्त 60 मिनिटं मिळतील अशी मर्यादाही घालून देण्यात आली आहे. हे सगळं कशा करता गेलं आहे की बिटकॉइनचा दुरुपयोग होऊ नये, बिटकॉइनचा वापर करताना माणसाने विवेकाचा वापर केला पाहिजे, याकरताच अशा प्रकारची नियमावली करण्यात आली आहे. आणि याही पलीकडे आणखीनही काही नियमावली आहेत की आपण एका देशातून दुसऱ्या देशात आर्थिक व्यवहार करायचे असतील तर आपण बिटकॉइनचा वापर करू शकता. जर आपल्याला आपलं नाव सांगायचं नसेल, आपली गोपनीयता, सुरक्षितता टिकवून ठेवायची असेल तर त्याच्याही करता आपल्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे. आणि एका विशिष्ट प्रकारच्या प्रायव्हेट आणि पब्लिक चावीच्या माध्यमातूनच आपण बिटकॉइनचा अकाउंट ऑपरेट करू शकतो. त्याच्याकरता जो सांकेतिक शब्द तयार करतात त्याच्यात 33 शब्द असले पाहिजे, असा 33 अक्षरं असले पाहिजेत असं बंधन घालण्यात आलं आहे. एवढा मोठा सांकेतिक शब्द असेल तर त्याची नक्कल सहजासहजी कोणाला करता येणार नाही असा दावा केला जातो. परंतु असं असून सुद्धा बिटकॉइनच्या खात्यांवर धाडी टाकणारे, बिटकॉइनची चोरी करणारे हुशार तज्ज्ञ अस्तित्वात आहेत. आपण सगळ्यांनीच फिशिंग हा शब्द ऐकला असेल. बँकेमध्ये जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करतो त्यावेळेला बी वेअर ऑफ फिशिंग अशी सूचना वारंवार बँक आपल्याला देत असते. हे फिशिंग म्हणजे काय की एखादा अत्यंत हुशार हॅकर एक खोटीच वेबसाईट तयार करतो आणि त्या माध्यमातून आपल्याला फसविण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतो आणि आपली गोपनीय माहिती तो प्राप्त करतो. आपली जी काही सांकेतिक चावी असेल, तिचा कोड जो असेल, तिचा जो सांकेतिक शब्द असेल तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला याची 2 उदाहरणं देणार आहे. गेल्या वर्षी आपल्या पुण्यामधल्या कॉस्मॉस बँकेमधले जवळपास अनेक खात्यांमधून 94 करोड रुपये कोणीतरी पळवून नेले असं पेपरामध्ये छापून आलं होतं. हे कसं शक्य झालं असेल? हे फिशिंगमुळे शक्य झालं असेल. मुंबई स्टॉक मार्केटमध्ये, मुंबई शेअर बाजारामधल्या अनेक गुंतवणूकदारांनी फार मोठ्या प्रमाणात ज्या शेअर्सची खरेदी विक्री केली होती त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कोणीतरी एका अत्यंत चतुर माणसाने म्हणजे आता त्याला चतुरच म्हटलं पाहिजे, सहजपणे प्राप्त केली. त्यांचे सर्व अकाउंट्स हॅक केले आणि त्यांचे व्यवहार पूर्ण करून टाकले आणि त्यातून निघालेला पैसा त्यांनी आपल्या खात्यात स्थानांतरित केला. असे अनेक प्रकारचे गुन्हे, अनेक प्रकारचे कृत्य, दुष्कृत्यच म्हटलं पाहिजे, होत असतात. बहुतेक ते फिशिंग या श्रेणीमध्ये येतात. बिटकॉइन करता ज्या प्रकारची लेखा पद्धती वापरली जाते त्याच्याकरता विलक्षण असे सुरक्षित सांकेतिक शब्द वापरले जातात. त्याला एन्क्रिप्टेड डिजिटल लेजर असं म्हणतात. त्याची जी नोंदवही आहे तिच्याकरता सांकेतिक शब्द असतात आणि त्याकरता जी पद्धत वापरली जाते बिटकॉइनच्या निर्मिती करता त्यांना ब्लॉकचेन म्हणतात. जी माहिती त्याच्यामध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात येते. जेवढ्या प्रमाणात व्यवहार होतील त्या प्रमाणात बिटकॉइनचं मूल्य वाढत जातं. एक प्रकारे एक ब्लॉक तयार होत जातो आणि प्रत्येक ब्लॉक बरोबर बिटकॉइनचं मूल्य वाढतं आणि या ब्लॉकची एक साखळीच तयार होते, म्हणून त्याला ब्लॉकचेन असं म्हणतात. ही विकेंद्रित मुद्रा आहे. म्हणजेच काय की ज्या व्यक्ती हे कार्य करतात बिटकॉइनच्या खरेदी विक्रीचं, त्याच्या गुंतवणुकीचं, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण किती प्रमाणात गुंतवणूक करायची, कशी खरेदी विक्री करायची, किती काळापर्यंत ही गुंतवणूक करायची, याच्याकरता संपूर्ण स्वातंत्र्य आहे. बिटकॉइनचं मूल्य त्याच्या आधारावर निर्धारित होतं. शासनाने ज्या नोटा निर्गमित केल्या आहेत त्याचं मूल्य रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेलं आहे. 1000 रुपयाचे मूल्य 1000च रुपये राहील, परंतु बिटकॉइनचं मूल्य मात्र कमी अधिक प्रमाणात वाढत किंवा कमी होत राहील. बिटकॉइनचा वापर जे लोक करतात त्यांना मायनर्स असं म्हणतात. बिटकॉइनच्या प्राप्तीकरता जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॉकचेन्सच्या माध्यमातून आपण आर्थिक व्यवहार करतो त्या व्यवहारांच्यामुळे बिटकॉइनची किंमत वाढत जाते. आपल्यापाशी संग्रहित असणाऱ्या बिटकॉइनची संख्या वाढू शकते. तसं आपण खाणीमधून सोनं किंवा चांदी काढतो त्याच प्रकारे आपण खणन काम करून बिटकॉइनची निर्मिती करू शकतो, म्हणून त्याला बिटकॉइन मायनिंग असं म्हणतात. मग आपण ह्या बिटकॉइन कुठे सुरक्षित ठेवू शकतो? त्याच्याकरता आपण एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा वापरू शकतो. त्याला बिटकॉइन वॅलेट्स असं म्हणतात. एक प्रकारे आपण आपल्या खिशामध्ये आपलं पाकिट ठेवतो आणि त्या पाकिटामध्ये पैसे सुरक्षित ठेवतो.
तेव्हा आपल्याला असं वाटतं की पाकिटातले ठेवलेले पैसे खिशातल्या पैशांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. आपल्या घरी आपल्याकडे जर तिजोरी असेल किंवा एखादी सुरक्षित अलमारी असेल तर त्यामध्ये आपले कागदपत्र आणखी आपण पैसे ठेवतो, त्याला कुलूप लावतो. त्याच प्रकारची ही यंत्रणा आहे, फक्त ही इंटरनेटवर आहे. मग याचा कुलूप लावण्याकरता आपण सांकेतिक शब्दांचा वापर करतो. हे सांकेतिक शब्द दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रायव्हेट की, माझी स्वतःच्या घराला मी लावलेलं कुलूपाची चावी, आणि एक पब्लिक की, जे कोणी बिटकॉइन ऑपरेट करीत आहेत त्यांच्यापाशी असणारी चावी. ही जी प्रायव्हेट की आहे, ही व्यक्ती त्याचा सांकेतिक शब्द आपल्या पद्धतीने ठरवून निर्धारित करतो. पब्लिक की म्हणजे हे बिटकॉइनचं अकाउंट ओपन करण्याकरता असणारा पत्ता किंवा ऍड्रेस आहे. एखाद्या घराचा पत्ता आपल्याला माहिती असेल तर नेमकं आपण तिथे जाऊन पोहोचू शकतो. परंतु त्या घरात जायचं असेल तर आपल्याला त्या घराच्या एकतर डोअरबेल वापरायला पाहिजे किंवा आपल्यापाशी त्याची चावी असली पाहिजे, तरच दरवाजा उघडता येतो. तशाच प्रकारची ही प्रायव्हेट की आहे. मग आता आपण याचा चोऱ्या करू शकतो का? उत्तर हो असंच आहे. याचा उपयोग कसा करू शकतो? सगळ्यात पहिले मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रग डीलर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑफेंडर्स. याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. गेल्या काही वर्षांमध्ये मध्य पूर्वेमध्ये ISISच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक अतिरेकी संघटनांच्या कारवाया वाढल्या आहेत. या अतिरेकी संघटनांच्या कारवाया कशा वाढत आहे हे CIA सारख्या, KGB सारख्या गुप्तहेर संघटनांना देखील कळेन असं झालं. त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. या अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून अनेक देशांवर हल्ले करणं, त्यांच्या संपत्तीचा नाश करणं, जीवितहानी करणं, असे अनेक प्रयोग होऊ लागले. मग याचा शोध घेण्याकरता इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांनी विशेषच विडा उचलला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सर्व प्रकारच्या निधींचं हस्तांतरण एका विशिष्ट प्रकारच्या गोपनीय पद्धतीने होत आहे. त्यात कोणतीही जोखीम नाही, कारण हे निधी प्रत्यक्षात बँकेतून स्थानांतरितच होत नाही आहेत. आणि ज्या चलनांचा आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वापर करतो, डॉलर्स असतील, युरो असतील, त्यांचा वापरही होत नाही आहे. तर त्याच्यामध्ये सांकेतिक तिकडे पुश करून प्लीज बोलू नका. सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. एक प्रकारे देवानी दिलेली देणगीच अतिरेक्यांना मिळाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे या पद्धतीने मादक द्रव्यांचा व्यवहार करणारे लोक असतील, अतिरेकी असतील, या बिटकॉइन्सचा किंवा डिजिटल मुद्रांचा विलक्षण दुरुपयोग करीत आहेत. त्यांची आर्थिक संपत्ती वाढत आहे, त्यांचं सामर्थ्य वाढत आहे. हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. भारताला तर सातत्याने अतिरेक्यांचा धोका आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अतिरेकी, मग ते पंजाबमध्ये असतील, काश्मीरमध्ये असतील, इतर कोणत्या प्रांतात असतील, धर्मांतरण करण्याकरता कार्य करणाऱ्या संस्था असतील, या सर्वांनाच अशा प्रकारच्या पद्धतीने पैसा पुरवला जातो, निधीचा पुरवठा होतो. हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला, समाज व्यवस्थेला आणि स्थिरतेला असणारा मोठा धोका आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यावर एक कादंबरी लिहिण्यात आली होती. तिचा सारांश मी इतक्यातच वाचलेला आहे, द क्रिप्टो फॅक्टर, की कशा प्रकारे अशा डिजिटल चलनांचा वापर करून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा धोका, पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या डिजिटल तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स व्हायला लागलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या व्हायला लागल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे फसवेगिरीचे, बनवेगिरीचे प्रकार व्हायला लागलेत आणि त्यामुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या विलक्षण वेगाने वाढत आहे. 2020 मध्ये अमेरिकेतच $129 मिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना डिजिटल करन्सीच्या माध्यमातून फसविण्यात आलं आहे आणि हजारो प्रकारचे वेगवेगळे खोटे प्रयोग झालेले आहेत, फसवागिरीचे प्रयोग झाले आहेत. विशेषतः अनऑथराइज्ड मायनिंग म्हणजे कोणत्याही परवानगीशिवाय लोकांच्या खात्यामध्ये जाऊन, त्यांच्या ईमेल अकाउंटमध्ये जाऊन त्यांची गुप्त माहिती प्राप्त करणं आणि त्या माध्यमातून बिटकॉइन्स किंवा इतर डिजिटल मुद्रांची चोरी करणं, हा तर आता एक संघटित गुन्ह्याचा मोठा प्रकार झाला आहे. पूर्वी ज्या प्रकारे माफिया किंवा हायड्रा सारख्या संस्था काम करीत आहेत, कदाचित माफिया आजही इतरही अनेक गुन्हेगारांच्या, संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या काम करीत होत्या. त्या अधिकोष लुटत होत्या, त्या बँका लुटत होत्या, त्या श्रीमंत व्यक्तींच्या घरांवर दरोडे टाकत होत्या, त्या सरकारी खजिने लुटत होत्या. आता बिटकॉइन सारख्या डिजिटल मुद्रांची चोरी करून तेवढ्याच प्रमाणात किंवा त्यापेक्षा अधिक पैसा ते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या डिजिटल मुद्रा ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक मोठी जोखीम आहे की त्या अपयशी होऊ शकतात, असफल होऊ शकतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये गेलेली गुंतवणूक पूर्णपणे नष्ट होऊ शकते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा धोका म्हणजे मनी लॉन्ड्रिंग. काळ्या पैशाला पांढऱ्या पैशात परावर्तित करण्याकरता यांचा वापर केला जातो. मादक द्रव्यांच्या खरेदीसाठी यांचा व्यापार आणि व्यवहार केला जातो. मुंबईमध्ये गेल्या महिन्यामध्ये अशा अनेक मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना अटक करण्यात आली आहे की ज्यांनी मोठ्या प्रमाणात मादक द्रव्यांची खरेदी केली, परंतु त्यांनी कोणतेही पैसे वापरले नव्हते.
त्यांनी ज्या व्यक्तीला या व्यक्तीकडून हे मादक द्रव्य खरेदी केली त्या सर्वांना त्यांनी बिटकॉइन्स मध्येच पेमेंट केलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलवेअर्स म्हणजे ज्याला आपण सॉफ्टवेअर चोरी करण्याकरता वापरलेलं वाईट स्वरूपाचं सॉफ्टवेअर म्हणूया वाटल्यास, किंवा फसवेगिरीच्या पद्धतीतून स्कॅम्सच्या माध्यमातून लोकांना फसविलं, तर ही मोठी जोखीम या बिटकॉइनच्या संदर्भात आहे. बिटकॉइन करता आपल्याला पर्सनल वॅलेट, आपलं स्वतःची तिजोरी किंवा पाकिट तयार करता येतं आणि ते आपण स्वतंत्रपणे वापरू शकतो. त्याच्यामुळे आपण बऱ्याच प्रमाणात सुरक्षित सुद्धा राहू शकतो. त्याच्याकरता अनेक प्रकारच्या सुरक्षा यंत्रणांचा आजकाल पुरस्कारही केला जातो. नंतर सांगणार. अक्षरांचा जो काही आपण सांकेतिक शब्द तयार करतो त्यात अशाच प्रकारच्या अक्षरांचा आणि संख्यांचा वापर केला पाहिजे की ज्या सहजपणे इतरांच्या परिचयाच्या नसतील. हा जो पासवर्ड असेल, हा जो आपला सांकेतिक शब्द असेल, हा आपण सहसा कोणाला देऊ नये, कदाचित कधीच कोणाला देऊ नये. आणि या सगळ्या बिटकॉइन बद्दलचे व्यवहार आपल्या ईमेल अकाउंटवर आपण प्रायव्हेट अकाउंटलाच ठेवले पाहिजेत, तरच याची सुरक्षितता असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग आपण हे बिटकॉइन कोणत्या देशात वापरू शकतो? अनेक देशांनी आज बिटकॉइनला मान्यता पण दिली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन मधले काही देश यांनी आता बिटकॉइनच्या व्यवहारांना अधिकृत स्वरूप दिलं आहे, मान्यता दिली आहे काही प्रमाणात. आणि बिटकॉइनच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर आर्थिक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इतर अनेक देश असे आहेत की आजही बिटकॉइनला एक स्वीकृत मुद्रा म्हणून मान्यता दिलेली नाही. चीन असेल, रशिया असेल, व्हिएतनाम असेल, बोलिव्हिया, भारत यांच्यामध्ये बिटकॉइनचा वापर करणं हा अद्यापही आर्थिक गुन्हाच आहे. आणि याच्यामध्ये केलेल्या व्यवहारांना शासनाची कोणतीही मान्यता नाही, त्यांना कोणतेही सुरक्षिततेचं कायद्याचं संरक्षण दिलेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जगातल्या एकंदर सर्व देशांपैकी 90% जास्त देशांमध्ये आजही बिटकॉइनला मान्यता नाही आहे. ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या. असं असून सुद्धा 2009 पासून तर 2018 पर्यंत सातत्याने बिटकॉइनच्या मूल्यांमध्ये प्रचंड वेगाने वाढ झालेली आहे. 2008 मध्ये ज्यांनी $100 गुंतवले असतील त्याचे आज $18,000 झाले आहेत. एका बिटकॉइनचं मूल्य 7,19,000 झालेलं आहे. $100 गुंतवले असतील तर 7,19,000 एवढी प्रचंड अमाऊंट, एवढी प्रचंड रक्कम तुम्हाला 10 वर्षात किती पट झाली याचं गणित आपण आपल्या पद्धतीने केलं तरी चालेल. म्हणजे एकंदरीतच गुंतवणूक जर केली बिटकॉइनमध्ये तर यशस्वी होण्याची, प्रचंड लाभ मिळण्याची संधी खूप जास्त प्रमाणात आहे असं वरवर पाहतं तरी दिसून येतं. मग या बिटकॉइनचा वापर करणाऱ्या अनेक संघटना जन्माला आल्या आहेत आणि या संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. कारण हे व्यवहार गोपनीय स्वरूपाचे आहेत, त्यामुळे या संघटना कशा प्रकारच्या आहेत हे आपण सांगू शकत नाही. यातल्या काही संघटनांचा उल्लेख मला केला पाहिजे. लोकांना फसविण्याकरता, लोकांना वेगवेगळ्या प्रकारे लोकांचं नुकसान करण्याकरता, त्यांना लुटण्याकरता गुन्हेगारांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी आता शासनाने मान्य केलेल्या चलनाच्या ऐवजी बिटकॉइनचा वापर करणं सोयीचं वापरलं आहे. मादक द्रव्यांचा व्यापार करणारे व्यापारी असतील, पोर्नोग्राफीचा व्यवहार करणारे व्यापार करणारे लोक असतील, अतिरेकी असतील, इंटरनेटवर ज्या ऍक्टिव्हिस्ट आहेत अशा अनेक संस्था आहे इंटरनेटच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याकरता, विशिष्ट प्रकारच्या घटनांच्या विरोधात काम करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या समाजसेवी संघटना आजकाल कार्य करतात. त्या संघटना असा दावा करतात की आम्ही या समाजातल्या दुष्कृत्यांवर, कुरीतींवर, वाईट पद्धतींवर, वाईट कायद्यांवर प्रकाश टाकण्याकरता, समाजाला संघटित करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. अनेक प्रकारच्या सामाजिक हिताच्या कार्यांकरता आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्याकरता आम्हाला जो पैसा पाहिजे तो आम्हाला शासकीय मुद्रेत घेतला तर आम्हाला कर द्यावा लागेल, आम्हाला त्याच्याबद्दलचं ऑडिट करावं लागेल, त्याच्याबद्दलची माहिती प्रकाशित करावी लागेल. असं न करायचं असेल तर आपण आम्हाला मदत करण्याकरता शासनाने मान्य केलेला पैसा न देता बिटकॉइनचा वापर करा. अशा प्रकारच्या अनेक ऍक्टिव्हिस्ट संघटना आहेत. एक प्रकारे हा पाठीमागच्या दारांनी अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्याचा प्रयास आहे आणि हा फारसा स्तुत्य आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या गेमिंगचे जे व्यवहार होतात, जे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर गेम्स असतील त्यांच्यावर कोणतंही नियंत्रण नाही. मग हे गेम्स खरेदी करण्याकरता सुद्धा लोक बरेच वेळा सामान्य मुद्रेच्या ऐवजी बिटकॉइनचा वापर करतात आणि त्यामुळे या गेमिंगचा जो व्यवसाय आहे हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्या घरातली अनेक लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर गेम्स खेळत असतील, पबजी असेल, अजून कोणते असतील आणि त्याचे जवळपास ते गुलामच झालेले आहेत. परंतु ही मुलं ह्या गेम्स करता पैसा कुठून खर्च करतात हा प्रश्न आपल्या मनात कधी आलाय का हो? त्याचं उत्तर या बिटकॉइन मध्ये आहे. हे कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल. मग शासनाने या बिटकॉइन बद्दल काही धोरण ठरविलं आहे का? तर एक सांगू इच्छितो, अनेक देशांनी बिटकॉइन ही एक प्रकारची पॉन्झी फसवेगिरीची योजना आहे अशा प्रकारच्या घोषणा केल्या आहेत, अशा प्रकारची माहिती नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या योजनांवर विश्वास ठेवू नका अशा प्रकारच्या सूचना आणि धोक्याचे इशारेही दिले आहेत.
भारत सरकारने तर बिटकॉइन मधून व्यवहार करणाऱ्या अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या आहेत आणि त्यांच्याकडून विशिष्ट प्रकारची माहिती मागवली आहे. काही बँकांनी अशा प्रकारच्या लोकांचे किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांचे अकाउंट्स देखील बंद करण्याचा किंवा ते फ्रीज करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः झेपपे, युनिकॉइन, बीटीएक्स इंडिया अशा प्रकारच्या अनेक संस्थांच्या अनेक कंपन्यांचे अकाउंट्स भारत सरकारने फ्रीज केले आहेत, बंद केले आहेत, गोठवून टाकले आहेत. परंतु तरी सुद्धा या बिटकॉइनचा व्यवहार वाढतच आहे. गव्हर्नमेंटने भारताने विशेषतः भारताच्या रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत 3 वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्याचे इशारे बिटकॉइनच्या संदर्भात दिले आहेत. अनैतिक आणि अवैधानिक कृत्य करणाऱ्या गोष्टींकरता बिटकॉइनचा वापर करण्यात येतो अशी सूचना नागरिकांना दिलेली आहे. ड्रग्ज असतील, मादक द्रव्य असतील, अतिरेकी असतील यांच्याकरता पुरवठा होणारा निधी बिटकॉइनच्या किंवा अशाच प्रकारच्या डिजिटल मुद्रांच्या माध्यमातून येतो अशाही प्रकारची सूचना रिझर्व्ह बँकेने लोकांना वारंवार दिलेली आहे. काळा पैसा पांढरा करण्याकरता, परदेशात खोटा पैसा नेण्याकरता बिटकॉइनचा वापर होतो म्हणून हे अयोग्य आहे अशीही सूचना दिलेली आहे. विमुद्रीकरण झाल्यानंतर बिटकॉइनच्या व्यवहारात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शासनाचा पैसा वापरला तर शासन आपल्यावर नियंत्रण आणू शकतं. अशा प्रकारची ज्यांना भीती वाटते, ज्यांच्यापाशी काळा पैसा आहे किंवा ज्यांच्यापाशी खोट्या मार्गाने आलेला पैसा आहे, वाम मार्गाने आलेला पैसा आहे, असे सर्व लोक आजकाल बिटकॉइनचा वापर करायला लागले आहे. गेल्या काही वर्षात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जवळपास 50,000 लोकांना याच्याबद्दल नोटिसेस इश्यू केल्या की तुम्ही जे व्यवहार केलेत हे अनैतिक किंवा अयोग्य स्वरूपाचे आहेत, त्यामध्ये वापरलेल्या मुद्रा ह्या शासनाने मान्य केलेल्या नाही. असं असून सुद्धा बिटकॉइनचा वापर वाढतच आहे. वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक होत आहे. ज्या प्रकारे पूर्वी पॉन्झी स्कीमच्या माध्यमातून फसवेगिरीच्या गुंतवणूकदारांच्या योजनांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात होतं, याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण अनेक वेळा पेपरांमध्ये जाहिराती वाचतात की 3 महिन्यात पैसे दुप्पट. आपल्याला एखादा व्यक्ती येऊन सांगतो की तुम्ही अशा प्रकारच्या ठराविक वस्तू खरेदी करा, मग त्या दुसऱ्याला विका आणि त्याच्यातून तुम्हाला डायरेक्ट चेन मार्केटिंगच्या माध्यमातून एवढे पैसे प्राप्त होतील, त्याचं गणित करून दाखवतो. पिरॅमिड स्कीम्स, या सगळ्या योजना आपल्याला अत्यंत आकर्षक वाटतात. शेवटी मात्र आपली फसवणूक होते, आपले पैसे जातात, आपल्या डोळ्यासमोर आपले पैसे जातात. 5 रुपयांचं किंवा 10 रुपयांचं एक रूप असे 50 रुपये घ्या, 25 वर्षानंतर त्याचे 2,000 किंवा 10,000 रुपये होतील, अशाही योजना सांगणारे चतुर लोक आपल्यामध्ये कमी नाहीत. परंतु या सर्व योजनांच्या माध्यमातून आपली फसवणूक होते, आपल्या लक्षात सहजासहजी येत नाही. बाजारपेठेत असणाऱ्या प्रचलित व्याजदरापेक्षा खूप जास्त व्याजदराने किंवा खूप जास्त परतावा देणाऱ्या योजना कधी नसतातच. परंतु जेव्हा माणूस मोहात पडतो तेव्हा तो अशा प्रकारे फसविला जातो, नागवला जातो. बिटकॉइन सारख्या अनेक डिजिटल मुद्रांच्या माध्यमातून अशी फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होत आहे. मग या बिटकॉइनमुळे कोणत्या प्रकारची आव्हानं गुंतवणूकदारांकडे निर्माण केली आहेत? एक कायम स्वरूपाचं आव्हान म्हणजे हॅकिंगचं आहे की आपली माहिती आपलं अकाउंट कोणीतरी चोरून देईल. आपण जर आपला पासवर्ड विसरलो, आपला सांकेतिक शब्द विसरलो, तर आपल्याला आपला अकाउंट, जीमेल अकाउंट परत उघडताच येणार नाही. त्यामुळे आपले गुंतवलेले पैसे गेलेत हे समजून चला. एखाद्या अनधिकृत व्यक्तीने जर आपला पासवर्ड चोरून दिला आणि त्याचा वापर केला तर बिटकॉइनचे पैसे संपणारच. आणि अशा प्रकारचे पैसे जर कोणी चोरून दिले तर त्याच्याविरुद्ध आपण कोर्टात जाऊ शकत नाही, पोलिसात तक्रार करू शकत नाही. त्याच्यामुळे मोठी जोखीम आपण घेत असतो, हे लक्षात ठेवा. बिटकॉइनच्या व्यवहारांमध्ये असणारा जो जुगाराचं स्वरूप जे आहे ते विलक्षण जास्त आहे. त्याच्यामध्ये फार मोठी जोखीम आहे. एका दिवसातच किंवा एका महिन्यात डबलही पैसे होऊ शकतात, अर्धे पण होऊ शकतात. बिटकॉइनच्या किमती सातत्याने बदलत असतात आणि हे चढ उतार कसे होतात हे आपल्या लक्षातच येऊ शकत नाही. त्यामुळे बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी, त्याच्याबद्दलच्या आकर्षक योजनांमुळे प्रभावित होण्यापूर्वी आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे, विवेकानेच वागलं पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. बिटकॉइनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? आपण जसे रोख रक्कम वापरतो तसे बिटकॉइनचा वापर करून वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो, व्यापार करू शकतो, वेगवेगळ्या देशांमध्ये आर्थिक व्यवहार करू शकतो. तिथे आपल्याला पैसे नेण्याची आवश्यकता नाही. कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. परंतु हे सगळं कितीही चांगलं वाटत असलं तरी जोखीम हा महत्वाचा मुद्दा मात्र विसरू नका. बिटकॉइनच्या वापरातून पैसे कोणाला मिळाले हो? आता याचं उत्तर तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे लोक संगणकाच्या वापरामध्ये अत्यंत कुशल आहेत, ज्यांना माहितीचा वापर कसा करावा आणि ज्यांना आगाऊ माहिती मिळते आणि जे माहितीचा चातुर्यपूर्वक वापर करू शकतात, ज्यांना बाजारपेठेवर लक्ष ठेवण्याची विलक्षण अशी उत्तम दृष्टी प्राप्त झाली आहे, ज्यांच्यापाशी संगणकाचं तंत्रज्ञानाचं विलक्षण उत्तम कौशल्य प्राप्त झालं आहे, असे लोकच बिटकॉइनच्या व्यवहारामधून, डिजिटल मुद्रांच्या व्यवहारातून साधारणपणे यशस्वी झाले आहेत. त्या लोकांना डिजिटल करन्सी, तंत्रज्ञान, संगणक आणि इंटरनेटचा वापर कसा करावा याचं फारसं ज्ञान नाही. जे अशा प्रकारच्या माहितीच्या क्षेत्रात मागासलेले आहेत,
अशा लोकांना बिटकॉईनच्या माध्यमातून फारसा किंवा डिजिटल मुद्रांच्या माध्यमातून फारसा लाभ झाल्याचं ऐकिवात नाही. एक प्रकारे माहिती श्रीमंत लोकांना याचा फायदा झाला आहे. तर जे माहितीच्या बाबतीत दरिद्री आहेत, ज्यांना माहिती मिळू शकत नाही, माहिती वापरता येत नाही, संगणकाचा वापर करता येत नाही, अशा लोकांना बिटकॉईन किंवा डिजिटल मुद्रांचा लाभ होत नाही. आणि म्हणून जर आपण संगणक वापरण्यात, डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यात उत्तम आणि कुशल असाल तरच या स्वरूपाच्या गुंतवणुकीचा विचार आपण करावा. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बिटकॉईनमुळे एक नवीन अर्थव्यवस्था पुढे येत आहे. एक तुम्हाला सांगितलं पाहिजे, या बिटकॉइन्स किंवा डिजिटल करन्सीचे कितीही दोष असले, कितीही मर्यादा असल्या तरी जगभर हळूहळू त्याचा प्रसार वेगाने होत आहे. एक 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 काळ असा होता की जेव्हा कागदाचा पैसा ही मूर्खपणाची गोष्ट मानली गेली होती. कागदाचा पैसा चालणारच नाही असं अनेकांना वाटलं होतं. परंतु आज कागदी पैसा चलनात आहे आणि तो पण मान्य केला आहे. हळूहळू बिटकॉइनचंही असंच होणार आहे. जसा जसा इंटरनेटचा वापर आणि विस्तार वाढेल, डिजिटल साक्षरता वाढेल, लोकांना संगणकाचा, डिजिटल तंत्रज्ञानाचं पुरेशी जाणीव आणि ज्ञान होईल, त्याबरोबर अशा प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पैशाचाही प्रसार वेगाने होणार आहे. येणाऱ्या 10 वर्षामध्ये कदाचित हजारो लोक, शेकडो किंवा कोट्यवधी लोक डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल मुद्रेचाच वापर करणार असतील. त्यामुळे त्यांना शासनांना, केंद्रीय अधिकृतांना हळूहळू मान्यता द्यावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याबद्दल आपण जागरूकता ठेवली पाहिजे. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ही जी नवीन अर्थव्यवस्था आहे त्यात आपली भूमिका काय राहील, आपण कशा प्रकारे यशस्वी होऊ शकू आणि आपण आपल्या पैशाची, गुंतवणुकीची सुरक्षितता कशी करू शकतो, याचा विचार प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजीपूर्वकच केला पाहिजे. तरच याचा आपल्याला लाभ मिळू शकेल. एक लक्षात घ्या की या डिजिटल करन्सीबद्दल, डिजिटल मुद्रेंबद्दल अद्यापही करारोपणाचे कायदे निश्चित नाहीत. त्याच्यापासून होणारा नफा किती चांगला वाटत असला तरी त्याच्यावर किती कर लादला जाणार आहे याच्याबद्दल अजून स्पष्टता नाही. हा पैसा म्हणजे याच्यातून झालेला लाभ कोणत्या वर्षाचा, आर्थिक वर्षाचा राहील, त्याच्याबद्दलचे कायदे व्हायचे आहेत. जोपर्यंत आयकराचे आणि इतर मौद्रिक व्यवहारांचे कायदे याच्याबद्दल स्पष्ट होत नाहीत, त्यांच्यावर असणारं नियंत्रण आणि नियम यांची सूचना आणि यांची माहिती योग्य प्रकारे लिखित स्वरूपात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत असे व्यवहार करण्यापूर्वी आपण प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. जोपर्यंत स्पष्टता नाही तोपर्यंत व्यवहार चांगला नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि मगच डिजिटल तंत्रज्ञानाचा, डिजिटल मुद्रेचा वापर करा. येणारं प्रत्येक तंत्रज्ञान चांगलं असणार, त्याचा वापरही चांगला करता येईल. पण एक लक्षात ठेवा, साधन कितीही चांगलं असलं तरी वापरणारा साधक जो आहे तो जर काळजीपूर्वक त्याचा वापर करणार नसेल तर त्याला त्याचा चांगला वापर करता येत नाही. अग्नीमुळे आपल्याला शेकही मिळू शकतो, ऊर्जाही मिळू शकते, तो आपल्याला भाजू पण शकतो. वापर कोण करत आहे याच्यावरच ते अवलंबून आहे. ही बाब समजून घ्या आणि त्याप्रमाणेच या सगळ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित मुद्रा असतील, वित्तीय व्यवहार असतील, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. त्यातच शहाणपणा आहे, त्यातच विवेक आहे. धन्यवाद.